नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे लेक्चर बघणार आहे. महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा IMP. बघा, एक आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कोणकोणते समाजसुधारक येते बघा. कर्मवीर भाऊराव पाटील, त्यानंतर पंजाबराव देशमुख. त्यानंतर धोंडो केशव कर्वे. यांचं लेक्चर आपण एक सेपरेट घेणार आहे. आता जे काही IMP आहे ते नोट डाऊन करून घ्या, काय हरकत नाही. पण महर्षी कर्वेंचं कार्य मोठं आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक लेक्चर सेपरेट घ्यावं लागेल त्यांचं. पण आता पण आपण घेणार आहे जे IMP आहे ते. आणि त्यानंतर विष्णू शास्त्री पंडित, जास्त नाही, 5-10 मिनिटाचं लेक्चर आहे. जे महत्त्वाच्या गोष्टी तेवढा नोट डाऊन करून घेऊ आपण. ओके, चला सुरुवात करू लेक्चरला आपण. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म केव्हा झाला? 1887 ला. बघ, जन्म केव्हा झाला रे बाळा? तर 1887 ला झाला. निधन केव्हा झालं त्यांचं? 1959 ला. निधन केव्हा झालं? तर 1959 ला. कोणत्या ठिकाणी? सांगली येथे त्यांनी ना, सांगली जे जिल्हा आहे आताचा, त्या सांगलीला दूधगाव या ठिकाणी, या दूधगाव या ठिकाणी दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं. दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था काय केली? स्थापन केली. तसंच पेपरला विचारला गेलेला प्रश्न, रयत शिक्षण संस्था. रयत 1919 ला. म्हणजे रयत म्हणजे जनतेसाठी, समाजासाठी सुरू केलेली रयत शिक्षण संस्था. कधी सुरू केली बाळा? 1919. 1919 सोपं लक्षात ठेवायचं, अवघड करायचं नाही. तर सुरू केली कराड सातारा, कराड सातारा, पण एवढंच लक्षात ठेवा तुम्ही, कराड सातारा यांची स्थापना केली या ठिकाणी. त्याचं काय होतं? तर कमवा आणि शिका. जे तुम्ही काम पण करा आणि काम करता करता शिक्षण पण चालू ठेवा. शिक्षण बंद करू नका. शिक्षण बंद करायचं नाही, कंटिन्यू करायचं. किती मोठे प्रॉब्लेम आले तरी शिक्षण हे असं आहे की ते वाघिणीचं दूध आहे. जो ते दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. ज्यांनी शिक्षण घेतलं तो परिपूर्णच आहे, एवढी ताकद पुस्तकामध्ये. त्याच्यामुळं शिक्षण बंद करायचं नाही. मग ती योजना होती त्यांची, कमवा आणि शिका योजना. या योजनेने रयत शिक्षण संस्थेने राबवली. एवढंच लक्षात ठेवा. बघा, कर्मवीर भाऊराव पाटील, जन्म 1887, निधन 1959. सांगली दूधगाव या ठिकाणी दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं. 1919 ला रयत शिक्षण संस्था स्थापन केली. कराड सातारा या ठिकाणी कमवा शिका योजना रयत शिक्षण संस्थेने राबवली. ओके, चला पुढे लक्ष द्या आता. पंजाबराव देशमुख यांचा जन्म बघ कधी झाला? 1898 ला. 1898. निधन केव्हा झालं? 1965. जन्म 1898 आणि निधन विचारल्यास काय सांगायचं? तर 1965 सांगायचं. अमरावती या ठिकाणी बघा, अमरावती या ठिकाणी अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह केला होता. अमरावती जे ठिकाण आहे जिल्हा, तर अमरावती या ठिकाणी अंबाबाई मंदिर, देवीचं मंदिर आहे. ते देवीच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. मग अस्पृश्यांना प्रवेश नव्हता, तर हे मंदिर खुलं व्हावं अस्पृश्यांसाठी म्हणून कोणी सत्याग्रह केला असेल तर पंजाबराव देशमुख यांनी काय केला? सत्याग्रह केला. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, अखिल भारतीय मागासवर्गीय संघाची स्थापना केली त्यांनी. अखिल भारतीय जो काही मागासवर्ग आहे त्या मागासवर्गासाठी एक संघ असावा. मागासवर्गासाठी एक संघ असावा. त्या संघाची स्थापना कोणी केली? तर पंजाबराव देशमुख यांनी केली. तसंच अमरावती या ठिकाणी श्रद्धानंद छात्रालय सुरू केलं. अमरावती या ठिकाणी इथं काय केलं? श्रद्धानंद छात्रालय सुरू केलं. श्री शिवाजी शिक्षण संस्था देखील त्यांनी स्थापन केली अमरावती या ठिकाणी. ही विचारता पेपरला, हिला आपण IMP करू. हा एक पॉइंट IMP करू. बघा, श्री शिवाजी शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केली. कोणत्या ठिकाणी? अमरावती. जे मेन समाजसुधारक असताना त्यांचा जिल्हा विसरायचा नाही आणि जिल्हा विशेष तर 100% करायचा. तर तुम्हाला प्रश्न येतो म्हणजे येतो. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संघ स्थापन केला. प्राथमिक शिक्षण संघ. तसंच महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र आहे बघा, महाराष्ट्र केसरी वृत्तपत्र हे देखील त्यांनी स्थापन केलं होतं. कशासाठी? तर शेतकरी संघाच्या प्रचारासाठी सुरू केलं होतं. भारतीय कृषक समाज ही संस्था स्थापन केली. भारतीय कृषक समाज या संस्थेची त्यांनी स्थापन केली. आणि स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री कोण आहे अशी जर कोणाची ओळख असेल तर मात्र पंजाबराव देशमुख. तर ओळख आहे हे काय बाळा? स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री. स्वतंत्र भारताचे जर पहिले विचारलं तर काय सांगायचं? पंजाबराव देशमुख.
त्यांचं एक रिव्हिजन घेऊ आणि पुढचं लेक्चर कंटिन्यू करू. बघा, पंजाबराव देशमुख जन्म 1898 1965. ओके. निधन त्यांचं जन्म 1898 झाला आणि निधन कधी झालं ते 1965 ला. अमरावती या ठिकाणी अंबाबाई मंदिर खुले व्हावे म्हणून कोणी सत्याग्रह केला? तर पंजाबराव देशमुख. अखिल भारतीय मागासवर्ग संघाची स्थापना केली. अमरावती या ठिकाणी श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती या ठिकाणी त्यांनी स्थापन केली. प्राथमिक शिक्षण संघाची स्थापनेमध्ये सहभाग होता त्यांचा त्या ठिकाणी. महाराष्ट्र केसरी वृत्तपत्र शेतकरी संघाच्या प्रचारासाठी सुरू केले त्यांनी. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र IMP करूया आपण. कोणासाठी? तर शेतकरी संघाच्या प्रचारासाठी सुरू केलं. तसंच भारतीय कृषक समाज ही देखील संस्था स्थापन केली आणि स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांची काय तर ओळख आहे. ओके. आता धोंडो केशव कर्वे एका पेजवर होणार नाही, एका स्लाइडवर. आपल्याला यांच्याबद्दल आणखीन माहिती, त्यांचं कार्य आहे, आपण सेपरेट लेक्चर घेणार आहे, पण आता एक घेऊन टाकूया आपण. बघा, 1858 जन्म आणि 1962 ला त्यांचं काय निधन आहे. ओके. पहिले अशी व्यक्ती ज्यांना भारतरत्न भेटलाय महाराष्ट्रातील. महाराष्ट्र असं विचारता प्रश्न, भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर काय सांगता? महर्षी कर्वे. आपण सेपरेट लेक्चर घेऊ, आता फक्त हे आपण रीड करूया. विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली त्यांनी. अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली. पुढे प्लेगच्या साथीमुळे हिंगणे या ठिकाणी तिचं स्थलांतर केलं. हिंगणे ते महिला विद्यालयाची स्थापना, नंतर महिला विद्यापीठ म्हणून स्थापन. त्याला आज आपण SNDT म्हणतो, कारण SNDTचं पण रिझन मी तुम्हाला सांगणार आहे. निष्काम कर्ममठ आणि ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापनेमध्ये सहभाग होता. त्यांच्या पत्नीचं निधन झालं. त्या पत्नीचं निधन म्हणजे राधाबाई नाव होतं, त्यांचं निधन झालं. निधनानंतर त्यांनी विधवा गोदूबाई ह्या ज्या विधवा होत्या यांच्याशी विवाह केला. त्यांना आनंदीबाई म्हणून सुद्धा ओळखायचे. आणि मराठी आत्मचरित्र त्यांच्या आत्मवृत्त, इंग्रजीमध्ये म्हणलं तर लुकिंग बॅक, लक्षामध्ये. आणि पद्मभूषण भारतरत्न 1958 ला त्यांना दिलंय. त्याच्यावर आपण सेपरेट लेक्चर घेणार आहे, त्याच्यानंतरच असेल आपलं लेक्चर ते. आणि शेवटचे समाजसुधारक आजच्या दिवसाचे विष्णू शास्त्री पंडित यांचा जन्म जर विचारला तर 1827. निधन जर विचारलं 1876. इंदू प्रकाश हे साप्ताहिकाचे संपादक होते. हा एकच पॉइंट त्यांचा IMP आहे, लक्षात ठेवा. इंदू प्रकाश हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? तर विष्णू शास्त्री पंडित यांनी सुरू केलंय. आणि पुनर्विवाह उत्तेजक मंडळी ही ह्या सभेची स्थापना केली. पुनर्विवाह म्हणजे काय? तर एखादी विधवा आहे, एखादी महिला आहे, तिच्या पतीचं निधन झालंय, तर तिचा परत पुनर्विवाह करायचा. ओके, पुनर्विवाह त्याला म्हणायचं. तर उत्तेजक मंडळी स्थापना केली विष्णू शास्त्री पंडित यांनी. आणि स्वतः त्यांनी विधवेशी विवाह केला. म्हणजे पहिले स्वतः केला, एक विधवा होती, ते विधवेवर स्वतः विवाह केला, असे समाजसुधारक होते विष्णू शास्त्री पंडित. पण त्यामध्ये हे 2 पॉइंट तुम्ही IMP करून घ्या, लिहून नोट डाऊन करून घ्या. इंदू प्रकाश साप्ताहिक, विष्णू शास्त्री पंडित. आणि पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? तर विष्णू शास्त्री पंडित यांनी केली. ओके. अशा प्रकारे लेक्चर आपलं इथं थांबूया. पुढच्या लेक्चरला महर्षी कर्वे घेऊ आपण, पूर्ण सेपरेट घेऊ त्यामध्ये. चलो, ओके, धन्यवाद.